नमस्कार मंडळी, तुमचं मराठी लाईन चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे लाडकी बहीण योजना. ज्यांचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये अप्रूव्ड झालेले आहेत किंवा ज्यांचे फॉर्म इन पेंडिंगमध्ये आहेत की ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये आहेत, त्यांच्या सर्वांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पण मंडळी, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ड झाले आहेत त्यासाठी खास महत्त्वाची आहे. चला तर मंडळी, व्हिडिओ काय आहे पूर्णपणे बघूया. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मंडळी, व्हिडिओ सुरू करूया. चला तर मंडळी, मग तुम्ही तुमचा पहिल्यांदा फोन ओपन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही एका ब्राउझरमध्ये जायचं आहे. चला तर आपण क्रोम ब्राउझरमध्ये जाऊ. क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर मंडळी तुम्हाला ते सर्च करायचं आहे आधार लॉग इन. फक्त तुम्हाला मंडळी तिथं आधार लॉग इन सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे एक वेबसाईट ओपन होईल. आधारची जी ओरिजिनल वेबसाईट आहे ती ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यावर तिथं आपल्याला लॉग इन म्हणून एक ऑप्शन मिळेल. त्या लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. चला तर मंडळी, क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला एक असं आधार नंबर टाका म्हणून असा एक ऑप्शन येईल. खाली इंटर कॅप्चा असं एक येईल. तर तुम्ही तुमचा तिथं पहिल्यांदा आधार नंबर लिहून घ्यायचा आहे. तुम्ही तिथं तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली तुमचा तिथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. पहिलं तुम्ही तिथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या. आपण तिथं आपला आधार नंबर टाकून घेत आहेत. आधार नंबर टाकल्यानंतर मंडळी आपल्याला खाली इंटर कॅप्चा असं एक ऑप्शन दिसत आहे आणि त्याच्या खालीच आपल्याला गेट OTP असं दिसत आहे. पहिल्यांदा तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथं कॅप्चाचा ऑप्शन भेटेल. ते कॅप्चा टाकून घ्यायचा. जर तुम्हाला चला तर मंडळी, आपण तर आपला कॅप्चा टाकून घेतला आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला गेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मंडळी खाली आपल्याला इंटर OTP असा ऑप्शन मिळेल. तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर ज्या मोबाईल नंबरला लिंक आहे त्याच्यावर एक 6 अंकी OTP जाईल. तो आपल्याला OTP इथं टाकून घ्यायचा आहे. तर मंडळी, आपल्या नंबरवर आपला OTP आलेला आहे. आपण तो OTP टाकून घेत आहेत. म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरच तो OTP जाईल. तो OTP तिथला आपला घेऊन त्या खालच्या आपल्या इंटर OTP मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर खाली क्लिक करायचं आहे मंडळी. तर मंडळी, आपण आपला OTP टाकल्यानंतर आपल्याला आधारचं पुढचं पेज ओपन होईल. पुढचं पेज ओपन झाल्यानंतर मंडळी आपल्या कोपऱ्यात एक फोटो बघायला भेटेल. तो फोटो आपलाच आहे का ते पाहून घेतल्यानंतर मंडळी आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला मंडळी बँक सीडिंग स्टेटस असा एक ऑप्शन भेटेल. त्याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर मंडळी आपल्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते आपल्याला पूर्ण डिटेल तिथं बघायला भेटेल. तीच बँक आपण आपल्या माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये टाकलेली आहे का, म्हणजे तिथं बँकेची जी आपल्याला माहिती आपण भरली आहे हीच बँक आहे ती खात्री करून घ्यायचं आहे. हीच बँक जर असेल मंडळी तुम्ही टाकलेली तर आपल्याला ह्या अकाउंटवरच पैसे भेटून जातील. जर नसेल तर त्याच्यामुळे देखील काही जणांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहे. तुम्हाला देखील माहीत आहे. जर असेल तर चांगलीच गोष्ट आहे मंडळी. आणि तर मंडळी, आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि ज्यांची बँक जरी लिंक नसेल तर त्यांनी ती बँक लवकरात लवकर लिंक करून घ्यायची आहे. आजच्यामध्ये एवढंच मंडळी. धन्यवाद मंडळी.